नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. प्रियसीचा खून करून प्रियकराने गळफास घेऊन केली आत्महत्या. प्रियसी ही खामगाव तालुक्यात येणाऱ्या आवार येथील रहिवाशी. प्रियसीचा खून करून प्रियकराने तिच्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी 2 मे रोजी दुपारी 2 वाजता वाळूज संभाजीनगरमधील साजापूर येथे घडली आहे. यातील प्रियसी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या आवार या गावची राहणारी आहे. शिवानंद रमेश जाधव, राहणार अजिंठा, तालुका सिल्लोड, हल्ली मुक्काम साजापूर, असे प्रियसीची हत्या करून स्वतः आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैष्णवी महादेव खराटे, वय वर्षे 24, राहणार आवार, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, असे तरुणीचे नाव आहे. प्रियकर शिवानंद याचे 3 दिवसापूर्वीच दुसरे लग्न झाल्याच्या कारणावरून त्या दोघांत चांगलाच वाद झाला. वैष्णवी खराटे ही साजापूर येथील SBI बँकेच्या पाठीमागे झरीना मुसाद शेख याच्या घरात भाड्याने राहत होती. वाळूज MIDCतील एका कंपनीत ती काम करीत होती. वाळूज MIDCतील 4 ते 5 महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तिथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी 2 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नळाला पाणी आल्यामुळे घरमालकाची मुलगी सांगण्यासाठी गेली असता वैष्णवी खराटे हिच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे घरमालकाने जोरजोराने आवाज दिल्यामुळे तिथे नागरिकही जमा झाले. त्यावेळी शिवानंद जाधव हा साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, तर वैष्णवी खराटे ही जमिनीवरती पडलेली होती. दुसऱ्या लग्नावरून त्यांच्यात वाद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवी व शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध होते व त्यांनी लग्नसुद्धा केले होते. वाद विकोपाला गेल्याने शिवानंदने तिचा गळा आवळून खून केला आणि स्वतःसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणाचा तपास MIDC वाळूज पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील आवार गावात हळहळ व्यक्त होत आहे.